या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. शिळे जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये शिंदे शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ अशोक पवार, शिळे पंचायत समितीतून शीतल निलेश कदम, निगवे तुम्हाला पंचायत समितीतून रुपाली निवास कुर्ले यांच्या प्रचाराचा शुभारंभ केरली येथील हनुमान मंदिरात आज सकाळी 8:15 वाजता भक्तिभावात पार पडला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. हनुमानास नतमस्तक होऊन श्रीफळ वाढून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केरली गावाला तब्बल 70 वर्षांनंतर जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाल्याने संपूर्ण ग्रामस्थानात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावाच्या इतिहासात हा क्षण महत्त्वाचा मानला जात असून नागरिकांमध्ये आनंद व अपेक्षा दिसून येत आहे. प्रचार शुभारंभाच्या वेळी केरलीचा विकास, शिळेचा विकास असा सूर उपस्थितांमध्ये दिसून आला. सत्ता नसतानाही गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे, अडीअडचणींमध्ये नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे नेतृत्व म्हणून विश्वनाथ पवार यांची ओळख आहे. प्रचारावेळी बोलताना पवार काय म्हणाले पाहूया. माननीय नरके साहेबांनी आम्हाला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिलेली आहे, त्यांचे पहिलं मी आभार मानतो. माननीय आमचे बाजीराव नाना पाटील जिल्हा परिषद माजी सदस्य, त्यांच्या माध्यमाखाली आज आम्ही इथे जमलेलो आहोत प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी. आणि इथं सर्व जमलेले आमचे जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, सर्वांचे मी इथं लवकर जमल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि इथून पुढचे फक्त 5 तारखेपर्यंतचे सगळ्यांनी माझ्यासाठी दिवस खर्च करा. 12 आणि 24 तास त्या पुढचे 5-10 वर्ष जे असतील ते विश्वनाथ पवार तुमच्यासाठी खर्च करेल, एवढंच फक्त आश्वासन करतो. पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या प्रश्नांवर त्यांनी कायम लक्ष दिले असून पुढील काळातही विकासाला प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रचार शुभारंभाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवला. विकासाभिमुख लोकसंपर्क असलेल्या नेतृत्वाची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत असून आगामी निवडणुकीत या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचं संकेत मिळत आहेत.